जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आजचं आपलं लेक्चर आहे सम विषम मागील पुढील सेकंदामध्ये सॉल्व्ह करा प्रश्न तुमच्या समोर. तुम्हाला वेळ देईल मी 30-35 सेकंदाचा. पटकन उत्तर द्यायचंय. 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या कोणती? काल काल तुम्हाला काय बोललो मी? सम 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 विषम 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 नो प्रॉब्लेम. सरळ 2 न गुणायचं, ऍडिशन करा. पुढची असेल तर, मागची असेल तर काय करा? वजाबाकी. 25 ची दुप्पट 25 ची दुप्पट 50. 30 आणि 50 किती झाले? 80. नो फॉर्म्युला, नो काही. जे नवीन असतील आज त्यांनी मागचं बघून घ्या लेक्चर, तेव्हा सेकंदात उत्तर येईल. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये तुम्हाला? काही प्रॉब्लेम? सांगितलेलं आहे कोणती समविषम संख्या विचारू द्या, 2 न गुणायचंय. किती गुणायचे नंतर ठरवू, आपण ठरवणार वेळेवर. प्रश्न टाकलेले मी. नेक्स्ट, 18 नंतरची 51वी विषम संख्या कोणती? आता बघा, इथं तुमचा थोडासा कन्सेप्ट क्लिअर होईल मागच्या. सांगा. बघा काय सांगितलेले तुम्हाला, दिलेली संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. 51वी कोणती विचारली? विषम. जी विचारली त्याची दुप्पट करा फक्त. जेवढी विचारली 51 ची दुप्पट 102. आता काल सांगितलं मी तुम्हाला, सम दिलेली आहे, विषम विचारली. कोणती विचारली? विषम. तर याच्या मागची विषम संख्या याच्यात टाकून द्या. 17 आणि 2 119. परत सांगतो, ज्यांना हे थोडस अवघड जात असेल, ज्यांना फॉर्म्युलाची सवय लागलेली असेल, त्यांनी फक्त मागचा व्हिडिओ बघा, सगळं काही क्लिअर होऊन जाईल. कळालं? सेकंदात उत्तर आहे, काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. एक्स ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? सरळ सरळ असं तुम्हाला एक्स ए बी सी डी काहीही आलं तर काय विचार करायचा? फक्त एक्स वाय ए बी विषम असलं तर 1 धरायचं. किती धरायचं? किती पकडायचा? 1. आणि सम असलं तर किती पकडायचं? 0. सम असलं तर किती पकडा? 0. आणि विषम असलं तर किती पकडा? 1. नेहमी लक्षात ठेवा, काही एक्स वायला सगळं सोडून द्या. कारण काय रे, 1 ही विषम संख्या आहे आणि 0 काय आहे? समसंख्या. ताबडतोब उत्तर येईल. आता त्यांचं म्हणणं काय आहे बघा, एक्स ही विषम संख्या आहे. एक्स ला किती म्हणलं आपण? 1 म्हणू शकतो. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? 1 टाकून द्या. 2 1 2 आणि 1 3. कारण एक्स ची किंमत किती टाकून राहिलो आपण? 1. 3 1 3 मधून 1 गेला 2. 3 1 3. 2 1 2. 2 मधून 1 गेला 1. खालीलपैकी समसंख्या कोणती? ऑप्शन मारला. कळालं? काही एक्स वाय लक्षात ठेवण्याची गरज नाही, सगळे पी वाय क्यू आहेत. काय सांगितलं मी तुम्हाला? समसंख्या असेल तर 0 पकडा. किती पकडा? 0. आणि विषम संख्या असेल तर किती पकडा? 1. एक्सच्या जागी 1 टाकलं. कोणतं उत्तर आपल्याला समसंख्या देऊन राहिलं? 2 नंबरचं. कोणताही घ्या, कोणताही. तुम्हाला एक आवडत नाही, 3 घ्या. फक्त विषम संख्या घ्या कोणती. समजा 3 घेतलं. 3 2 6. 6 आणि 1 7. 3 3 9. 9 मधून 1 गेला 8. 3 3 9. 3 2 6. 6 वजा 1 5. परत कोणतं आलं? कोणतीही संख्या धरू शकता, उत्तर बदलणार नाही. तीच जादू आहे गणिताची. कळालं का? पण आपलं सिंपल लक्षात ठेवायचं, विषम संख्येसाठी किती घ्या? 1. समसंख्येसाठी किती घ्या? 0. कधी? एक्स वायच्या फॉर्म मध्ये ऑप्शन असतील तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन. हा आला प्रश्न म्हणून म्हटलं एकदा तुमची ओळख करून देऊ. कधी कधी असे प्रश्न येतात, सर्वात मोठी समसंख्या. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. सांगा. हे अंक मोजा. 7 अंक आहे, पण ही काय झाली? सर्वात लहान झाली. हा ऑप्शन येणार नाही. ही तर समसंख्या नाहीच. आता या 2 मध्ये बघा, 88 मोठे आहे का 98 मोठे आहे? 98. सोपं होतं ना, जास्त काय अवघड नव्हतं. समजून सांगण्याची काही याला गरज नाही एवढी. पुढे क्वेश्चन नंबर 5 चेक करू आपण. बघा, 3 0 5 7 9 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणजे 9 सुरुवातीला आले पाहिजे. किती सुरुवातीला आले पाहिजे? 9. 0 सॉरी
हा ऑप्शन कटला. 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती संख्या? विषम. हा पण ऑप्शन कटला. कळालं का? बघा ऍज इट इज हे ऑप्शन जसे पेपरमध्ये होते तसेच्या तशी इथं सेट केलेले, मनानं एकही ऑप्शन टाकला नाही. हे आपण ही जी टेक्निक आहे ही टेक्निक आणा माइंड मध्ये की ही तर विषम संख्या नाहीच आहे. सगळ्यात मोठी संख्यामध्ये एक तर सुरुवातीला येऊ शकत नाही. या दोन मध्ये बघा आता कोण मोठं राहील? आता 3 आणि 5 न जागा बदललेली तुम्हाला दिसतं. 5 इकडून पाहिजे तरच ती मोठी संख्या बनेल. बरोबर ना? काही अवघड आहे का? नाही. किंवा डायरेक्ट ऑप्शनला नसेल बघायचं तर डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं? मोठा नंबर घ्या 9. 9 नंतर काय आलं पाहिजे? 7. 7 नंतर काय आलं पाहिजे? 5. 5 नंतर काय आलं पाहिजे? 3. 3 नंतर काय आलं पाहिजे? 1. आणि त्याच्यानंतर काय आलं पाहिजे? 0. पण ही समसंख्या झाली, आपल्याला कोणती पाहिजे? विषम. मग या फक्त या दोघांची जागा बदला. 9 7 5 3 0 1. कसंही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट जयेल. चला आन्सर द्या. एक्स ही विषम संख्या आहे. सरांनी आत्ताच सांगितलं एक्स म्हटलं की एक घ्या. किती घ्या? एक. आणि प्रत्येक ठिकाणी एक टाकून बघा तुम्हाला 2 नंबर. तर पुढील लगतची पुढील विषम संख्या बघा समजून घ्या. एक्स ही विषम संख्या आहे तर लगतची पुढील विषम संख्या, लगतची पुढील विषम संख्या किती यायला पाहिजे? मग 3 यायला पाहिजे. मग कोणता ऑप्शन तुम्हाला 3 उत्तर देतो? बी नंबरचा. सोपं आहे. एक्स असले की कन्फ्युज व्हायचं का? आता नाही. परत बघा दुसरे घेऊ आपण. 51 घेतो मी. किती घेतो? 51. 51 घेतो तर याच्या पुढची विषम संख्या किती यायला पाहिजे? 53 यायला पाहिजे. लगतची विचारली ना. मग 51 वजा 2 किती आलं? 49. 51 अधिक 2 किती आलं? 53. 51 वजा 1 50. 51 अधिक 1 52. आपल्याला लगतची आली पाहिजे. लगतचे किती असणार? 53. कोणतं उत्तर आलं? बी. कोणतंही घ्या. कळालं का? कोणताही ऑप्शन घ्या तुम्ही, पण 1 घेतले की लवकर उत्तर येतं. विषम संख्या पकडायची कोणती, याच्यात कन्फ्युजन झालं पाहिजे नाही. खूप सोपं आहे. काही प्रॉब्लेम? नेक्स्ट ए व बी हे दोन्ही विषम अंक असतील. घ्या कोणती पकडा, कोणतीही पकडा, काही गरज नाही आपल्याला. ए ला 1 घ्या, बी ला 3 घ्या. या मनानं घ्या, काही विषय नाही. आणि तुम्हाला विचारलं खालीलपैकी सम अंक कोणता, म्हणजे समसंख्या कोणती आली पाहिजे. हे अंक वापरून कोणता ऑप्शन सम देतो तुम्हाला? पहा 1 नंबरचा कसा? 1 आणि 3 किती झाले रे? 4. 1 अधिक 3 अधिक 1 किती झाले? 5. 1 गुणिला 3. 3 1 3. 3 आणि 2 5. 3 1 3. कोणता ऑप्शन सम देऊन राहिला तुम्हाला? नाही समजलं? दुसरे ऑप्शन वापरू. बघा तुम्हाला फक्त तुमच्या माइंडला मी डेव्हलप करत आहे की तुम्ही क्वेश्चनला कसंही हँडल करू शकता विदाऊट कन्फ्युजन. कन्फ्युजनचं काम आहे का काही? एक आहे ठीक आहे, मी दोन्ही ठिकाणी एक घेऊ शकतो, माझी मर्जी. दोन्ही विषम संख्या आहे, घेऊ शकतो मी. 1 आणि 1. 1 अधिक 1 अधिक 1. 1 1 1. 1 आणि 2 3. 1 1 1. कळालं? समजलं? काही अवघड? नेक्स्ट. ए ही समसंख्या आहे. 0. डायरेक्ट 0 घ्या, विचारच करू नका. ए ही समसंख्या आहे, सरांनी सांगितलं 0 घ्यायचं. काय घ्यायचं? 0. ए नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? बघा ए जर 0 घेतला तुम्ही तर 38वी विषम संख्या म्हणजे 38 गुणिला 2 किती झाले? 76. किती झाले? 76. समजून घ्या. आता थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. 76 झाले. तुमचा कन्सेप्ट आणि तुमचं कन्फ्युजन क्लिअर करतो. किती झाले? 76. पण सरांनी सांगितलंय जी समसंख्या घेतली आणि तुम्हाला विचारली कोणती? विषम, तर याच्या मागची संख्या घ्यावी लागते आपल्याला. याच्या मागची कोणती आहे? -1. मग हा प्रॉब्लेम झाला का नाही? मग एक काम करा तुम्ही, इथं 2 घ्या. किती घ्या? समजून घ्या. इथं 2 घ्या. घेतले 2. कळालं? 2 घेतले. समजा घेतले आपण. कसे घेतले? समजा. हो सर वेळेवर कसं काय समजणार एवढं? त्याच्यासाठीच बाळांनो प्रॅक्टिस करावी लागते अगोदर. समजलं ना तुम्हाला? हे कन्फ्युजन एक्झाम मध्ये वेळेवर न होणं टाळणं, याच्यासाठी अगोदर घरी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. की पटकन विचार आला पाहिजे 0. नाही 0 नाही घ्यायचं, 2 घ्या. अशी प्रॅक्टिस असते. 2 घेतले.
याच्यानंतरची तुम्हाला 38वी समसंख्या, 38वी विषम संख्या. तर 38वी विषम संख्या म्हणजे 38 गुणिले 2 किती झाले रे? 76 झाले. किती झाले? 76. आता सरांनी सांगितलेलं आहे, जर समसंख्या दिलेली आहे, तुम्हाला विषम विचारली पुढची, तर मागची एक संख्या ऍड करतो आपण. किती उत्तर आलं मग? 77. किती उत्तर आलं? 77. मग ए किती घेतलं होतं रे आपण? 2. मग 2 वापरून कोणता ऑप्शन आपल्याला 77 देतो पहा? 2 ही संख्या वापरून कोणता ऑप्शन 77 देऊन राहिला आपल्याला? 2 नंबरचा. म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. कळालं? समजलं का सगळ्यांना? किंवा डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचं सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट बघा, डायरेक्ट जर सॉल्व्ह करायचं, याला उलटे सॉल्व्ह करू शकता तुम्ही. कसं? फॉर एक्झाम्पल, कन्फ्युज होऊ नका, याच्यावरून सांगतो तुम्हाला. आता याचं उत्तर किती आलं? 76. आता 76 मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं? समसंख्या दिलेली असेल आणि तुम्हाला विषम काढायची. काय काढायची आहे? विषम. तर याच्या मागची विषम संख्या घ्यावी लागते. ती किती आहे? 1. हे सोपं आहे. मग 1 आणि 76 किती झाले? 77. आता समजा आपल्याकडे ए आहे, तुम्हाला काहीच वापरायचं नाही. तुम्हाला काहीच वापरायचं नाही. समजून घ्या थोडंसं, एकदम क्लिअर होऊन जाईल. ए आहे, 38वी विषम संख्या काढायची म्हणजे तुम्हाला एक तर कळालं की फरक कितीचा राहणार? प्रत्येक संख्यामध्ये 2चा. 38 गुणिले 2 किती झाले? 76. आता याच्या मागची संख्या, याच्या मागची संख्या म्हणजे 1 कमी करतो आपण. किती कमी करतो? 1. मग तो 1 जर याच्यातून जर कमी केला तुम्ही, तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर येऊन जाईल. आता हे झालं थोडं ऍडव्हान्स लेवलचं. समजलं? आता हे समजायला तुम्हाला थोडं अवघड वाटेल का? कारण याच्यात ए आहे. काय आहे? ए. म्हणून तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करताना हे विचार करा. आणि अजूनही कोणाला याच्यामध्ये डाऊट असेल तर फक्त कालचं लेक्चर बघा, की समसंख्यानंतर विषम संख्या, संख्या असल्यावर मागची विषम संख्या काढताना आपण काय चेंजेस करतो. काल तुम्ही 5-5 सेकंदात उत्तर दिले का नाही सगळ्यांनी? हाच प्रश्न फक्त याच्या फॉर्म मध्ये आला. काही वेगळा आहे का? नाही. बघा, माझं म्हणणं काय आहे, गणित शिकताना फक्त एकच गोष्ट लक्षात असली पाहिजे, तिच्यावरून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी ट्रिक, प्रत्येक गोष्टीसाठी फॉर्म्युला म्हटलं तर तुमचा पेपर निघणार नाही. माझा शब्द लिहून घ्या, पेपर निघणार नाही. वेळेवर फॉर्म्युला आठवणार नाही. समसंख्या दिलेली असल्यावर विषम संख्या काढायची, हा फॉर्म्युला. समसंख्या दिलेली असल्यावर मागची विषम संख्या काढायची, हा फॉर्म्युला. कन्सेप्ट शिका. काय शिका? कन्सेप्ट. समसंख्या दिलेली आहे, तुम्हाला जर विषम संख्या पाहिजे तर मागची विषम संख्या तुम्हाला शोधावी लागेल. कळालं? माझ्या परत एकदा टेक्निक न सांगू का? परत सांगतो बघा. हे तर समजलं सगळ्यांना? हे समजलं थोडंफार? आता बघा, सरांनी सांगितलं ए ही समसंख्या दिलेली आहे. कोणती संख्या दिलेली आहे? समसंख्या. 38ची दुप्पट किती आहे? 76. आता सरांनी सांगितलं होतं समसंख्या दिलेली आहे, विषम संख्या विचारली तर याच्यातून एक कमी करावा लागतो. मग ए मधून जर मी एक कमी केला तर काय झाला रे? ए -1 झाला ना? हो का नाही? इथपर्यंत क्लिअर? मग मी या दोघांची बेरीज केली तर 76 मधून एक गेला 75. कुठे येतो रे आपण शेवटी? गणित आहे. इकडून या, डायरेक्ट सोडवा किंवा एकदम आपली परफेक्ट मेथड सोडवा तरी उत्तर तेच येणार. काही प्रॉब्लेम? माणसानं गणिताचा अभ्यास करताना, बायांना पण मुलींना पण, माणसं म्हटल्यावर तुम्ही आम्हाला म्हटलं नाही, सगळ्यांनी, हा इकडे बघा, सगळ्यांनी अभ्यास करताना कन्सेप्टवर भर द्या. पाया, बेसिक, त्यालाच बेसिक मॅथ म्हणतो. आपल्या मराठी मुलांचं बेसिक मॅथ खूप कमजोर असतं, कारण जिल्हा परिषद मध्ये फक्त प्लेट आणि खिचडी याच्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही. 123च्या पुढची 23वी विषम संख्या कोणती? 2 सेकंदात. 2. गुड मॉर्निंग. सोडवा. एकशे 3 आहे, त्याच्या पुढची 23वी विषम संख्या सरळ सरळ आहे. 23ची दुप्पट रे 46. दिलेली विषम संख्या आहे, विचारलेली पण कोणती संख्या आहे? विषम संख्या. नो प्रॉब्लेम, डायरेक्ट ऍडिशन. 149. 1 अरे सॉरी, 123 नाही, 103 आहे ना? होत असतं रे कधी कधी. 103, 23ची दुप्पट 46, 149. आजची आपली प्रॅक्टिस आहे, कन्सेप्ट मागच्या लेक्चर मध्ये, म्हणून ताबडतोब उत्तर येतील मागचं लेक्चर बघितलं तर.
36वे बघा, 36च्या पुढची इकडे बघा एकदा सगळेजण माझ्याकडे. 36च्या पुढची 15वी विषम संख्या विचारली तुम्हाला. कोणती? 15वी. समजून घ्या आता. 15ची दुप्पट करा 30. दिलेली संख्या सम आहे, विचारली कोणती? विषम. मग 36 घेणार आणि आपण किती घेणार? 35. मागची किती झालं? 65. 65चा घन हात येऊ शकत नाही. घन विचारला, 65चा घन हा येऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे 5चा जेव्हा आपण घन करणार 5 गुणिला 5 गुणिला 5, शेवटी युनिट प्लेसला किती येणार? 5 येणार. आता याच्यापैकी कोणतं उत्तर असू शकतं बघा, करावं लागेल. 65 गुणिला 65 गुणिला 65. नाहीतर मग मागच्या वर्षीचे सांगा डिजिटल सम मेथड. गुणाकार करायचा जीवावर आलं असेल तर कसं? 5 आणि 4 9 कट, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16. डिजिटल सम येते याची 7. डिजिटल सम न सोडून दाखवून राहिलो मी तुम्हाला. 5 आणि 4 9 कट, 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 17. याची डिजिटल सम किती आली? 8. 5 आणि 4 9 कट, 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18. म्हणजे जी डिजिटल सम आली 9. आता याची डिजिटल सम बघा. 6 आणि 5 किती आलं? 2. 6 आणि 5 11, 1 आणि 1 2. 6 आणि 5 11, 1 आणि 1 2. 2 गुणिला 2 गुणिला 2 8. डिजिटल सम मॅच झाली. समजलं? डिजिटल सम कधी कधी तुम्हाला खूप मदत करणार. मी मागच्या वेळेस तुम्हाला शिकवलेलं आहे ना. यावेळेस परत एक ऍडव्हान्स व्हिडिओ आणतो मी, कारण ही मेथड तुम्हाला खूप वेळ वाचवणार. नाही तर मग 65 गुणिला 65 गुणिला 65 करायचं. ठीक आहे. बरं, किती जणांना आठवते डिजिटल सम? हात वरती करा, मला बघू द्या. म्हणजे भरपूर जण आहे. ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी आपण परत घेऊ. ठीक आहे, आठवते ना? नेक्स्ट क्वेश्चन. एक ही सर्वात, हा कस काय आला रे मधात? बरं जाऊ द्या, पीवायक्यू येतो. पीवायक्यू. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. चूक की बरोबर? बरोबर. ठीक आहे. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. दोन्ही विधाने कुठे? ही. बर, पुढे. एक सी विषम संख्या आहे. घ्या पटकन एक, लगेच एक वापरायचं. एक्स आहे विषम संख्या. बर, एक्स विषम संख्या आहे. मग पुढची कोणती पाहिजे तुम्हाला? सम. मग एक वापरून कोणाचं उत्तर सम येतं बघा. 2 1 2, 2 आणि 1 3, 2 1 2, 2 1 गेला 1. लगेच कट करत चालायचं. आपल्याला सम पाहिजे. 2 1 2 आणि 4 नका सोडू. उत्तर भेटलं, पुढचं विचारच नका करून. उत्तर भेटलं ना, द्या सोडून. कळालं? 2 1 2, 2 मधून 3 गेला -1. ही पण विषम संख्यात आली. कोणती आली? बरं, हे सोपं आहे ना. 1 0 वापरून काही वापरा, पण डोकं पण वापरता आलं पाहिजे. एक्स ही समसंख्या आहे. घ्या 0 डायरेक्ट. 0 घ्या. तुम्हाला विषम संख्या पाहिजे. मी तुम्हाला काय बोललो? सम असेल तर 0 पकडा, विषम असेल तर 1 घ्या. एक्स ही समसंख्या आहे, मग एक्स ला 0 घ्या. कोणतं आन्सर तुम्हाला विषम संख्या देते बघा. 0 आणि 2 2, 0 गुणिला 3 0, 0 अधिक 5 5, 0 0 0 0. समजलं? काय उत्तर येणार? सी. खूप सोपं असते. संख्या जर ऍझ्युम केली ना आपण, खूप सोपं असतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सोडवा प्रश्न. 49 नंतरची 17वी समसंख्या कोणती? दिलेली विषम संख्या आहे, विचारली समसंख्या. किती? बघा, 17ची दुप्पट रे 34. दिलेली संख्या कोणती आहे? विषम. विचारली कोणती? सम. मग या विषम मधून आपल्याला एक कमी करावं लागेल. किती घ्यावं लागतील? 48. किती येईल उत्तर मग? 1 ते 10 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती? पटकन सांगा, किती येईल बेरीज? 1 ते 10 दरम्यान. दरम्यान म्हटलं ना, 20. दरम्यान म्हटल्यावर 10 नाही येणार. दरम्यान, बिटवीन.
एक पासून 10 म्हटलं असतं तर 10 आले असते. दरम्यान म्हणजे मधातल्या कोणत्या? 2 4 6 8. 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 8 20. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांच्यातला फरक किती? सगळेच्या सगळे PYQ आहेत पेपरमध्ये विचारलेले प्रश्न. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. तुम्हाला विचारली सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. तुम्हाला विचारलं सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या ती किती आहे? ठीक आहे. ताट वाढलं की लगेच जेवायला चालू करत जाऊ नका. अगोदर बघून घ्या पदार्थ काय काय त्याच्यामध्ये. 998. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. यांच्यामधला फरक 901. मला सांगा याच्यापैकी काय शिकवलं नाही तुम्हाला? मी सगळं शिकवलेलं आहे का नाही? चौथा व्हिडिओ आहे फक्त आपला, चौथं लेक्चर आहे आज. तुम्हाला 1 1 2 2 3 जवळपास 3 मार्क्स फिक्स झाले तुमचे जर चांगला अभ्यास असेल तर. 901. आगे बढो. बघा या अंकमालेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक म्हणजे सरळ सरळ सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? 8. आणि सर्वात लहान विषम अंक कोणता राहणार? 1. 8 आणि 1 काही अवघड नव्हतं ते. हे कन्फ्युज करण्यासाठी टाकलं फक्त तुम्हाला. एक मिनिट आपण एकदा चेक करू. मला असा प्रश्न थोडा फिरवल्यासारखा वाटून राहिला. 7 4 2 9. एकदा व्हेरीफाय करू. थोडासा प्रश्नामध्ये चेंज वाटून राहिला. 7 4 2 9 5 1 0 8 6. याला तर नंबरिंग दिली आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की समस्थानावरील सर्वात मोठा अंक. आता समस्थान 2 झालं, 4 झालं, 6 झालं. तर समस्थानावरील सर्वात मोठा अंक 9 आला. समजून घ्या. आणि विषम स्थानावरील सर्वात लहान अंक हे विषम स्थान आहे 1 2 3. याच्यातला सर्वात लहान अंक कोणता आहे? 0. लकीली उत्तर बरोबर आहे. समजलं का? पण ही प्रोसेस चुकली आपली वरची. लकीली उत्तर बरोबर आलं आपलं, पण प्रोसेस समजली का काय होती? तर प्रश्न बघा कसा विचारला. समस्थानावरील अंक आणि विषम स्थानावरील अंक या अंकमालिकेतील बरोबर आहे, हेच बरोबर आहे. ही अंकमालिका आहे. पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान. तर पहिलं स्थान विषम झालं, दुसरं कोणतं झालं? सम, परत विषम, सम. तर हे वापरून कधी कधी असं नशीब चमकतं. 18 सम नाहीये, पण प्रश्न इम्पॉर्टंट वाटला म्हणून ऍड केला. बोला पटकन. 70 ते 100 अशा किती मूळ संख्या आहे? लगे पटापटा. 71 73 79 परत 83 89 97. याच्या व्यतिरिक्त कोणती मूळ संख्या आहे का? नाही. ह्या संख्या तुम्हाला कोणत्याच पाड्यामध्ये दिसणार नाही. मूळ संख्या पाठ पाहिजे, ओळख पाहिजे, अभ्यास पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, लय काही पाहिजे. ज्यांची अंकांची अदलाबदल केली असता, अंकांची अदलाबदल करा. 17 37 97 38 98 79. अंकांची अदलाबदल केली असता परत मूळ संख्या भेटते. किती भेटतात? 4. समजलं? किती आलं उत्तर? 4. Which option shows the correct regarding the Rajesh? जाऊ द्या, वाचा. सहा अंकी सर्वात मोठ्या समसंख्येचे वाचन. 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या लिहा पहिले. बघा एक गोष्ट तर सांगा, 6 अंकी सर्वात मोठी कोणती संख्या असू द्या, 6 अंकी सर्वात मोठी कोणती संख्या असू द्या, 5 नव्हते येणार त्याच्यात. किती? 5. 1 2 3 4 5. आता विषम असेल तर इथं 9 येईल आणि सम असेल तर किती येईल? 8. मग बघा याला वाचा बरं.
9,999,900 4 नंबर. मराठी विसरायची नाही. हा पुढे. व्हॉट इज द 2,265च्या 34,265च्या मागील 11व्या समसंख्येची दुप्पट किती? आता स्मार्ट स्टडी करा. इकडे पहा, स्मार्ट पोरो इकडे पहा. 34,265 द्या सोडून सगळं, फक्त 65 घ्या. हा इकडे बघा, काय घ्या? 65. मागील 11व्या समसंख्या, एक एक शब्द घ्या. 65च्या मागील 11वी समसंख्या. 65च्या मागील 11वी समसंख्या. 11ची दुप्पट 22. सरांनी सांगितलेलं आहे, दिलेली संख्या कोणती आहे? विषम. विचारली कोणती? सम. मागील विचारली तर आपण पुढची घेतो. इथली कोणती घेणार मग तुम्ही? 66. 66 मधून 22 गेले 44. 44 ची दुप्पट 88. 88 एकाच ऑप्शन मध्ये. समजलं? बाकीचा क्वेश्चन सोडवला का आपण? नाही सोडवला का? नाही. बर, आता वेळेवर जर तुम्ही सगळे विसरलेच तर मग काय करायचं? याच्या मागची पहिली समसंख्या कोणती आहे? 34,264. कोणती आहे? पहिली कोणती आहे? 64. तुम्हाला किती पाहिजे? 11वी. ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 5वी, 6वी, 7, 8, त्याच्यानंतर 9, 10 आणि 11. कोणती आली? 11. याची दुप्पट विचारली 88. कोणते उत्तर? कसं असतं, कधी कधी आपण गोष्टी मिसमॅच होतात, कन्फ्युज होतो. मग त्याच्यासाठी आपल्याला गावरान मेथड पण माहिती पाहिजे. समजलं या गोष्टी? कळालं का? आता हे काल मी चांगल्या प्रकारे सांगितलं तुम्हाला. काही जणांना अजून कन्फ्युज होऊन राहिलं. फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. समसंख्या विषम विचारली, पुढची विचारली तर 1 मायनस करा, मागची विचारली तर 1 प्लस करा. मग तसंच होतं ना. मागची विचारली तर 65 न घेता किती घेतला आपण? 66. नेक्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. एक सी समसंख्या आहे, घ्या 0 डायरेक्ट. काहीच विषय नाही. खालीलपैकी नेहमी समसंख्या कोणती भेटणार? 2 नंबरची भेटणार. 0चा स्क्वेअर 0. इथं 0 प्लस 1 1 येईल. 0चा स्क्वेअर मायनस 1 मायनस येईल. 0चा स्क्वेअर प्लस 1 1 येईल. म्हणजे एकच ऑप्शन आहे जो तुम्हाला समसंख्या देत आहे. कोणता? कळालं? हे सोपं आहे की नाही व्हॅल्यू वापरून? नेक्स्ट विषम संख्या. बर, म्हणजे किती येईल उत्तर? 1. म्हणजे उत्तर नाही. डी म्हणजे आपण 1 पकडलं. किती पकडलं? 1. तर क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कोणती असणार? 3. मग डीच्या ठिकाणी 1 ठेवा. कोणता ऑप्शन 3 उत्तर देतो बघा? हा तर नाही देत, हा नाही देत, हा ऑप्शन देऊन राहिला तुम्हाला. कळालं सगळ्यांना? आता याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. आता झालं का? धन्यवाद. बराचसा प्रॉब्लेम आहे. टेस्ट तुम्हाला सगळे ऍड करून देतो मी. आणि आपली एक लाईव्ह टेस्ट होणार आहे. जेवढं शिकवलेलं आहे तेवढं मी तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायचे ते सांगतो. L1 दिसतं ना, L1 L2 असं नाव टाकलेलं आहे मी तुम्हाला सांगेल L1 पासून L5 पर्यंत अभ्यास करून या. त्याच्यावरती टेस्ट. मग तुम्ही अभ्यास करून यायचं. कळालं? काही प्रॉब्लेम? जय श्री कृष्ण.